हाय, तर मी आहे मृण्मयी पवार. तर स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग हा कुकिंग व्लॉग असणार आहे, जो की हा सेकंड व्हिडिओ मी बनवते आहे कुकिंग व्लॉगचा. तर मग चला दाखवते काय बनवतो आहे आपण. तर गाईस, केस कापून झालेली आहेत, थोडीशीच उडवली आहेत मम्मीने, जास्त नाही पण कापली आहेत. एवढीशी केस कापलेत मम्मीने. आता खालनं लावलेली बाई वरून भांग पडते. बटाटे मी इथे आता बॉईल करत ठेवलेले आहेत. तर आपण आज रेसिपी बटाट्यांपासूनच बनवणार आहोत. तर चला बघू. मी इथे आता बटाटे थंड करत ठेवलेले आहेत. मम्मी पण गेली होती ना कामावर. चला तर आपण आता बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी मी इथे बॉईल केलेले बटाटे मी इथे किसून घेतलेले आहेत. किसून नाही तर तुम्ही चुरून सुद्धा घेऊ शकता. मी इथे किसून घेतलेले आहेत व्यवस्थित. बॉईल बटाट्याची खूप इझी रेसिपी असते, म्हणून मी ही आता दाखवते आहे. आणि माझ्याकडे खूप अशा छोट्या छोट्या रेसिपीज आहेत की मी आता गेल्या टायमाला मी व्हिडिओ बनवलेली शॉर्टकट पावभाजी, आणि आता हे पोटॅटो बाईट्स बनवते. तर आता इथे आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे. तुम्हाला हवं तर तुमच्याकडे अवेलेबल कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकू शकता. तर आपल्याला पीठ लागेल तितकंच वापरायचं आहे. आणि मी इथे आता काळी मिरी पावडर टाकून घेतले. ऑप्शनल आहे काळी मिरी पावडर, ज्यांना स्पाईस थोडंसं आवडतं त्यांनी टाका, नाहीतर मग तुम्ही नका टाकू चालेल. आणि इथे जर आता ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स नसेल कोणाकडे, तर तुम्ही कोथिंबीर आणि मिरचीसुद्धा बारीक चिरून टाकू शकता, ते पण खूप छान लागतं. तर मग हे आता आपण ऑरिगॅनो चिली फ्लेक्स टाकलेत. त्यानंतर आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मी इथे पहिला मीठ टाकलं, ते थोडंसं मला कमी वाटलेलं, म्हणून मग मी परत एकदा थोडंसं मीठ घेऊन ते टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स झाले. तर तुम्हाला पेरी पेरी मसाला टाकायचा असेल तर तुम्ही आता टाकू शकता, नाहीतर मग फ्राय झाल्यानंतर. तर मग इथे मी आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते. चांगलं असं आपल्याला मिक्स करायचं, आणि पीठ व्यवस्थित बटाट्यांमध्ये गेलं पाहिजे, म्हणजे ते कसे तळताना क्रिस्पी होतील. तर मग हे आता आपण असा गोळा घेतलेला आहे, मी तो थोडासा स्क्वेअर करूनच घेतला आहे. आणि आता इथे तो मी पूर्ण स्क्वेअरमध्ये करून घेणार आहे, चांगला असा शेप त्याचा. पूर्ण साईडने आपल्याला नीट शेप द्यायचा आहे. असं जर राहिले फाटलेलं वगैरे असं राहिलं तर मग ते तेलामध्ये चिटकू शकतं, म्हणून आपल्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे त्याला. मी इथे आता चांगला असं स्क्वेअर शेप करून घेते. स्क्वेअर शेप करून आपल्याला नंतर पोटॅटो बाईट्समध्ये कट करून घ्यायचे, बाईट्समध्ये कट करायचे आपल्याला. तर मी इथे आता व्यवस्थित शेप केलेला आहे. तर कट करूया आपण. मी इथे पातळ सुरी वापरली आहे कट करायला, कारण की इझिली कट होऊन जातं ते. आणि मी इथे स्क्वेअर कटच मारते आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही डायमंड शेप वगैरे कट करू शकता, म्हणजे कोणताही तुम्हाला शेप आवडेल तो कट करू शकता. मी जस्ट इथे नॉर्मलच ठेवले आहेत, आणि पाहिजे तर तुम्ही सर्कलसुद्धा करू शकता, नॉर्मल पोटॅटो बॉल्ससारखं. आणि तुम्हाला हवं तर इथे तुम्ही चीजसुद्धा ॲड करू शकता. चीज ॲड केल्याने अजून छान टेस्ट येईल, पण मी इथे चीज नाही ॲड केलं आहे, मी नॉर्मलच ठेवले आहेत. आणि इथे आपण सगळे आता कट करून घेतो आहे. तर इथे बघू शकता तुम्ही स्क्वेअर किती छान आला आहे. मी थोडंसं इथे जाडच ठेवलं होतं, जास्त पातळ नाही केलं आहे. आणि आपले आता हे क्यूब्स आपले रेडी आहेत. तर आपण हे क्यूब्स आता फ्राय करून घेणार आहोत. तर इथे मी एका प्लेटीमध्ये सगळे क्यूब्स काढलेले आहेत, आणि आता इथे मी फ्राय केले आहेत चांगले. त्याला असे ऑरेंजिश कलर आल्याशिवाय मी त्यांना काढणार नाही आहे. तर हे आता आले, तर आपण काढून घेऊया. काढल्यानंतर आपण इथे आता पेरी पेरी मसाला टाकणार आहोत, कारण की आपण आधी नाही टाकला, म्हणून आपण वरतून पेरी पेरी मसाला टाकतो आहे. हा मी माझा होममेड पेरी पेरी मसाला आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर कुकिंग चॅनल आहे त्याच्यावरतीसुद्धा बघू शकता. तर कुकिंग चॅनल मी इथे मेन्शन करेन खाली. आणि याचा आवाजसुद्धा एकदम क्रंची झाले होते, क्रिस्पी एकदम. तर मी तुम्हाला दाखवेनच. आणि खूप हे असे आपले क्रिस्पी पोटॅटो बाईट्स झालेले आहेत. तर चला त्याचा क्रिस्प दाखवते मी. मम्मी इथे करून दाखवते.
पण हे फोकस नाही बसत आहे. मम्मी परत एकदा कर. बघा किती क्रिस्पी क्रिस्पी झालेत असे. हे असे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट एकदम मस्त झालेले आहेत गरम गरम. बघा तुम्ही आउटर लेअर किती क्रिस्पी झाली आहे त्याची आणि आतून एकदम सॉफ्ट. तुम्ही चीजसुद्धा टाकू शकता ह्याच्यात आणि चीजी बाईटसुद्धा बनवू शकता. मी इथे नॉर्मल बाईट्सच बनवते. आपले इथे पेरी पेरी पोटॅटो बाईट्स रेडी आहेत. मी पहिला पोटॅटो बाईट्स बोलली आहे बट नंतर मी इथे पेरी पेरी मसालासुद्धा ॲड केला आहे, तो ते पेरी पेरी पोटॅटो बाईट्स. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि मम्मीसुद्धा इथे ना आता कैरीचं उसरी करायला घेते. म्हणजे ते कैरी असते ती अशी पातळ पातळ कापायची आणि उन्हामध्ये तिला सुकट ठेवायची. तर ती आता हे पातळ कापून घेते. हे गावावरनं कैऱ्या आणल्या होत्या मम्मीनी. तर इथे धुवून ह्याच्या कापा करून इथे ह्याच्यामध्ये ठेवते. मग 2 दिवसात हे असे कडकडीत सुकल्यानंतर त्यांना आपण स्टोअर करून ठेवणार आहेत मिठामध्ये. खडा मीठ असतो त्याच्यामध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचं असेल आणि कधी आपल्याला मच्छी किंवा डाळीमध्ये टाकायचं असेल आंबट होण्यासाठी तर आपण ते यूज करतो. मम्मी दुसरं करते. तर हे आता असे पातळ स्लाइस कापून झालेले आहेत मम्मीचे. तर आणि ते आपल्याला बाटा पण ठेवलेला आहे कैरीचा. तर तो सुद्धा सुकवायला घ्यायचा आहे आणि सगळं सुकवायचं. सुकवल्यानंतर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझ्या दाखवेनच. आतासाठी इतकंच आहे. चला व्हिडिओ एंड करते. तर पोटॅटो बाईट्स खूप छान झाले आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसं वाटली रेसिपी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.